असेल तर माड्यामध्ये देखील आमदार अभिजित पाटील यांच्या वतीनं जे आहे ते सर्वपक्षीय शोक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। आपल्यासमोर आमदार अभिजित आबा पाटील आहेत। आबा काय सांगाल, एकंदरीत तो जवळपास 1.5 वर्षाचा कालावधी लोटतोय, आमदारकीचा कार्यकाळाच्या निमित्तानं दादांशी थेट संपर्क होण्याचं प्रमाण वाढलं होतं, तुमचं काय एकंदरीत अनुभव आहे त्यांच्या जाणे? 8-10 वर्षापासून खरं तर दादांना सातत्यानं भेटत होतो। दादांचं मार्गदर्शन साखर कारखानदारीमध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये निर्व्यसनी राहणं, टापटीपणा, अनेक दादांकडनं गोष्टी शिकायला मिळाल्या। दादांबरोबर अनेक वेळा प्रवास करता आला, जेवण करता आलं, दादांबरोबर अनेक कार्यक्रम करता आले, अनेक आठवणी दादांच्या माझ्यासमवेत आहेत। आणि दादांच्या म्हणजे मागच्या आठवड्यातली शेवटची भेट बारामतीला सहयोगला खासदार साहेब आम्ही 4 आमदार अशी झाली होती। 20 मिनटं आम्ही त्या ठिकाणी बोललो आणि दादांनी ज्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्यावरती त्या ठिकाणी आम्हाला पुढच्या काळामध्ये मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं। आणि राज्यभरामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असताना दादांचा जो हात आमच्या डोक्यावरती होता तो खूप मोलाचा होता। ती शेवटची भेट, त्यानंतर 2 वेळा फोन देखील झाला दादांचा आणि लगेच अशी घटना घडली, ते विश्वासच बसत नाही की दादा आज आपल्यात नाही आहेत। पुढे तर या घटनेला देखील अनेक कांगोरे दिले जात आहेत। सुषमा अंधारे जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी देखील शंका उपस्थित केली आहे, घटनेवर शंका उपस्थित केली। याबाबत प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही। काय खूप मोठ्या वरिष्ठ लेवलवर ह्यावरती चर्चा होईल। मी खूप छोटा कार्यकर्ता आहे। ज्या पद्धतीने आपण म्हणताय की कुठेतरी राष्ट्रवादी संदर्भात दोन्ही एकत्रीकरणासंदर्भात अखेरचा टप्प्यात आली होती ही लढाई, आता ह्याच्या पुढची लढाई कशी असणार आहे? ज्या पद्धतीनं सुनेत्राताई पाहतील की कोणाकडे जाईल उत्तराधिकारी? काय आहे की खूप मोठ्या वरिष्ठ लेवलचा विषय आहे। जे काही पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या, आपल्या चॅनलवर अनेक वेळा मी 2 पवार कुटुंब विभक्त झालं ते एकत्र यावं ही भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अनेक वेळा मी बोलून दाखवली। त्यातच आम्हाला सगळा आनंद आहे। ही प्रोसेस सुरू झाली होती आणि आता एकत्र येण्याच्या अंतिम टप्प्यात असताना अशी घटना घडली, त्यामुळं सगळं मन हेलावलं आहे, सगळं कुटुंब त्या ठिकाणी डिस्टर्ब आहे। परंतु हा जो काही निर्णय झालेला आहे तो अंतिम होईल असं मला वाटतं। कुठंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि कुठंतर उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंनाच करण्याची मागणी जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। मंत्री असलेल्या नरहरी झिरवाळ यांनी देखील थेट माध्यमांना माहिती देताना भावना व्यक्त केल्या। नाही, हे वरिष्ठ पातळीवरती त्याचा निर्णय होईल। मी खूप छोटा काय भावना काय आहेत एकंदरीत, आपण जवळचे होतात त्यांचं काय वाटतं? एकंदरीत उपमुख्यमंत्रीपद सुनेत्राताईंना दिलं तर ते होईल सक्षम? नाही, कसं आहे की तो खरंच मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, ते वरिष्ठ लेवलवरतीच ह्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य आहे। माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं असेल तर पुण्यामध्ये असतील, बार्शीमध्ये देखील प्रचार शो जे आहेत, सभा जे आहेत ते टाळल्या गेल्यात राष्ट्रवादीकडून। कशा पद्धतीचं या पुढच्या काळात माड्यामध्ये आपलं हे असणार आहे, काय प्रचार सभा होणार आहेत काय? नाही, आता वरिष्ठांशी त्यासाठी संपर्क करून आजच 3रा झाला आहे। आज आम्ही माड्यात आत्ता शोकसभा संपन्न झाली, आता पंढरपूरला शोकसभा आहे आणि मग आज वरिष्ठांशी चर्चा करून, उमेदवारांशी चर्चा करून जसा आक्रमकपणे जेव्हा ज्या पद्धतीनं प्रचार होणं अपेक्षित होतं किंवा आम्ही ज्या पद्धतीनं करायला सुरुवात केली होती तसा तर करणं शक्यच नाही, कारण कंठच दाटून येणार आहे आणि मन एवढं जड अंतकरण आहे की ते शक्य नाही। परंतु निवडणूक प्रोसेस आहे, त्याला उमेदवार उभा आहेत, जेवढा शक्य आहे तो त्या ठिकाणी या शोकाकुळ वातावरणामध्ये भावनिक खऱ्या माझ्या अर्थानं मी आपल्या माध्यमातून देखील ज्यावेळी शेवटची माझी दादांची भेट झाली त्या दिवशी अंतिम जी चर्चा झाली की तुला सगळी मदत करतो, तू इथनं पुढं आपण एक होणार आहे राष्ट्रवादी आणि एकत्र काम करूया। मी दादांना त्या दिवशीच बोललो की दादा आपली सगळी घड्याळावर उभा करतो आणि आपली सगळी निवडून आणतो। आता हा शब्द पाळण्यासाठी आम्हाला जे जे करावं लागेल ते आम्ही त्या ठिकाणी नम्रपणे करू आणि खऱ्या अर्थानं दादांना घड्याळावरती सर्व उमेदवार निवडून आणून, तो तरीचे उमेदवार निवडून आणून हीच खरी श्रद्धांजली माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असेल एवढं मला वाटतं। आणि यासाठी आम्ही जे प्रयत्न करतो आहे ते त्या ठिकाणी जेवढ्या आक्रमक होते ते आता करणं जड करणं शक्य नाही, परंतु त्यांना निवडून आणण्यासाठी आणि दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिलेला शेवटचा शब्द
अपूर्ण करण्यासाठी जे जे शक्य आहे ते करील. शिक्षकसाठी पात्रता असलेली CTET परीक्षा जी आहे ती 7 तारखेलाच आली आणि 7 तारखेलाच ही जी आहे ती मतदानाची प्रक्रिया होणार आहे. कुठतर हा शिक्षकांवर अन्याय, केंद्राची परीक्षा असलेली 7 तारखेलाच आली. नाही, आता मुळामध्ये आपण बघितलं असेल तर 7 तारखेला मतमोजणी होती हां बरं. आणि आता मतदान आले. ओके. प्रोसेस आहे. निवडणूक आयोग त्या ठिकाणी याच्यावरती विचार करून 2 दिवस निवडणूक लांबवली आहे. आम्ही तर त्या ठिकाणी मागणी केली होती की 1 आठवडा त्या ठिकाणी निवडणूक लांबली पाहिजे. कारण असं होतं की शोकाकुळ वातावरणामध्ये प्रचार करणं शक्य नाही, परंतु 10वीची परीक्षा 10 तारखेपासून आहे ही देखील आणि 9 तारखेच्या आत ते सगळ्या मतदान केंद्र आपल्याला देखील कल्पना आहे की शाळामध्ये असतात आणि मग मोजणी प्रक्रियेमध्ये शिक्षकांचा सहभाग असतो. यावरती थोडी परंतु ही तिसरा ट्विस्ट आला आहे. याच्यावरती योग्य तो मार्ग निघेल किंवा परीक्षा पुढे मागे होऊ शकते. त्याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला तसं पत्र देऊ. हे होते आमदार अभिजित पाटील. ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं जे आहे ते मागील आठवड्यामध्येच अजितदादांबरोबर 20 मिनिटाची चर्चा झाली होती. तो शब्द जो आहे तो माड्यात सगळे घड्याळावर उमेदवार उभा करतो आणि निवडून आणतो आणि त्यासाठी जी ताकद देण्याचा शब्द जो अजितदादांनी दिला होता तो शब्द खऱ्या अर्थानं या पुढच्या काळात, या निवडणुकीच्या काळात पूर्ण करणार असल्याचं अभिवचन जे आहे ते आमदार अभिजित पाटील यांनी जे आहे ते दादांना दिलं होतं. याच्या पुढच्या काळात कसा शब्द पाळला जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. माझा सहकारी कॅमेरा पर्सन गणेश गुंडसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.